असुर कधीच पूजला जात नाही. मग शंकासूर कसा पूजला जाऊ लागला त्याची ही कथा. भगवान श्रीकृष्णाने 65 दिवस भगवान सांदीपनी ऋषींकडे वास्तव्य केलं विद्या शिकण्याकरता. आणि त्या काळात त्यांनी 64 दिवसात 64 कला आणि 64 विद्या त्यांनी संपादित केल्या. आणि शेवटच्या दिवशी त्याने सांदीपनी ऋषींना गुरुदक्षिणा काय देऊ म्हणून विचारलं. तेव्हा गुरुजींनी सांगितले की माझा मुलगा हा समुद्राने गिळला असावा. म्हणून श्रीकृष्ण बलराम हे समुद्राकडे गेले आणि समुद्राकडे गेल्यानंतर त्यांनी विचारणा केली की सांदीपनी ऋषींचा मुलगा आम्हाला दे. सागर म्हणाला की आम्ही तो गिळलेला नाही, परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे, या असुराने तो गिळला असावा. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने सागरामध्ये उडी मारली, त्या असुराला ठार मारलं आणि त्याच्या पोटामध्ये काही तो मुलगा सापडला नाही. तेव्हा तो असुर म्हणाला तू मला उगाचच भगवान श्रीकृष्ण मारलेला आहे. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला एक वरदान दिलं की तुझ्या केवळ दर्शनाने पाप नष्ट होतील, संकट दूर होतील आणि तुझी फाल्गुन महिन्यामध्ये ही पूजा केली जाईल. आणि त्याचंच प्रतिकात्मक रूप म्हणजे हा शंकासूर आहे. शंखासुराचा तो शंकासूर झाला. असा हा शंकासूर घरोघरी येतो आणि लोकांच्या जे नमोस असतात ते फेडले जातात. लोकांवरची संकट दूर करण्याकरता हा शंकासूर खेड्यामधनं येतो. असा हा कोकणामध्ये प्रसिद्ध असलेला शिमगोत्सव हा साजरा केला जातो.